नमस्कार प्रेक्षकांनो, विनोदोगातली तुटेना या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अंशुमनने आणि मल्लिकाने मिळून क्रेडिट कार्डचा जो काही गोंधळ केलाय, स्वानंदीवर नाव घालण्याचा प्रयत्न केलाय, तेव्हा मात्र असा मोठा खुलासा होतो जेव्हा या पैशाचा थेट संबंध स्वानंदीसोबत जोडला जातो. होय प्रेक्षकांनो, समरचं क्रेडिट कार्ड वापरून त्याच्यावर खरा पिन नंबर टाकून सुद्धा आता अंशुमनने जे काही कांड केले ना, आणि हे सगळं ब्लेम मात्र स्वानंदीवर आणायचा प्रयत्न केलाय. स्वानंदीने तिच्या आईला म्हणजेच मंदाकिनीला पैसे दिले हे सिद्ध करण्यासाठी प्रेक्षकांनो, मल्लिका मात्र आता आनंदला आणि समरला भडकवून देते. त्यानंतर मात्र मालिकेमध्ये आज इतका मोठा तमाशा आपण पाहतोय. स्वानंदीने तिच्या आईला पैसे दिले हे मात्र आता मल्लिका सिद्ध करणार आहे. पण प्रेक्षकांनो, आनंद आणि स्वानंदी मिळून दोघं असा काही तिकडम लावतात ना, आणि या मल्लिकाची सगळी पोलखोलच करतात. अंशुमनचा पडदा फाश होतात. आरोप मात्र काकूला कबूलच करावा लागतो, तेही समरच्या समोर. आता मात्र समरला भडकवून देण्याचा काकूने जो काही प्रयत्न केलाय तो खरंच सक्सेसफुल होणार का? क्रेडिट कार्डचे पैसे काढून आईला दिले असा स्वानंदीवर खोटा आरोप करण्यात आलाय. तो आरोप मात्र स्वानंदीने कसा मोडून टाकला प्रेक्षकांनो, हे सगळं पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय मल्लिका, स्वानंदी आणि मंदा या दोघींचं बोलणं घरामध्ये चोरून ऐकत असते. मंदाकिनी बिचारी स्वानंदीच्या रूममध्ये बसलेली असते. मंदा तिला आता पैसे मागत असते. स्वानंदीला वाटतं, काय झालं आई, काही प्रॉब्लेम आहे का? कशासाठी पैसे पाहिजे तुला? अगं स्वानंदी, काय सांगू तुला, बाबा पैसे देत नाही, मी घर कसं चालवू? इकडे मात्र प्रेक्षकांनो, स्वानंदी आणि त्या मालिकेचं बोलणं आता मल्लिका ऐकत असते. आणि जेव्हा स्वानंदीचं सगळं बोलणं ती मल्लिका ऐकते आणि मोबाईलमध्ये सगळे फोटो काढून घेते. समरला मात्र उलट कॉल करून आता नको ते सांगत असते. समर, अरे तू लवकर घरी ये, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. स्वानंदी कशी आहे? काकू काय झालं घरात? स्वानंदी ठीक आहेत ना? बऱ्या आहेत ना त्या? तेव्हा मल्लिका म्हणते, अरे हो स्वानंदी एकदम ठीक आहे, पण तू घरी ये, आपल्या घरी खरंच प्रॉब्लेम झाला आहे. तुझी ती सासूबाई परत आली आहे इथे पैसे मागायला. आणि स्वानंदी तर तुला माहिती आहे ना किती भोळी बाबडी आहे, ती आता लगेच तिच्या आईला पैसे पण देऊन टाकेल. इकडे मात्र तू प्लीज लक्ष दे बरं का. घाईने प्रेक्षकांनो ती तिकडे आलेली असते आणि तो पैसे दिल्याचा फोटो मात्र तिने समरला व्हॉट्सअप केला आहे. आता बघितलं का रे काय चाललंय? तुझी बायको स्वानंदी सगळं आता माहेरी देत असते. समर तू थोडं लक्ष दे बरं तिच्याकडं, नाहीतरी स्वानंदी आपली राजवाड्यांची प्रॉपर्टी विकून खाईल. समरला खूपच राग येतो. स्वानंदीची आई कशी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वानंदी मॅडम असे पैसे देणार नाही आहे हे सुद्धा समरला माहिती असतं. काकू तू अजिबात काळजी करू नको, मी काय आहे ते बघून घेतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो, समरला मात्र मेसेज जातो की त्याच्या आता क्रेडिट कार्डवरून पैसे आता काढण्यात आलेले आहेत. समरला धक्काच बसतो. खूप सारी मोठी अमाऊंट आता ATMमधून काढली, आजची लिमिटसुद्धा संपली. नक्की कुणी काढले पैसे? काय चाललंय? स्वानंदी तर अजून घरीच आहेत. आता प्रेक्षकांनो, समरला धक्काच बसतो. काकू जे काही सांगत होती ते मात्र खरं आहे. म्हणजे काकूने अजिबात यावेळेस खोटं वगैरे काही बोललेली नाही आहे. आपल्याला फोन करून तिने स्वतः सांगितलं आहे. म्हणजे नक्की स्वानंदी मॅडमने पैसे काढले आणि त्यांच्या आईला खूप मोठी अमाऊंट दिली आहे. समरचा विश्वास बसत नाही आहे. पण प्रेक्षकांनो, आता समर विचार करत असतो, आता काकूनी जे सांगितलंय ते सगळं खरं आहे. काकू मात्र आता एवढा मोठा डाव करते. काकूने हे पैसे आता दाखवलेले असतात, ते सुद्धा मंदाच्या पर्समध्ये. समर, अरे तुझी काकू खरं बोलतीये. स्वानंदी तिच्या आईला इतके सारे पैसे देतीये ना, नक्की तू विचार कर. काकू असं नाही करणार, स्वानंदी नाही देणार ती पैसे. आता मात्र कसं शक्य आहे? तेव्हा समर घाईने स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी तुम्ही खरंच पैसे दिलेत का? स्वानंदी म्हणते, हो राजवाडे, मी पैसे दिलेत. का बरं, काही प्रॉब्लेम आहे का? मी माझ्या पगारातले पैसे दिले आईला, मी माझ्या पॅकेटमधले पैसे दिले. समर म्हणतो, मग माझ्या अकाउंटमधून इतके सारे पैसे काढल्याचा मेसेज मला आलाय ना, मला मेलसुद्धा आलाय की तुम्ही तुमच्या आईला ह्याच्यातले पैसे दिलेत का? राजवाडे काय बोलताय? माझ्यावर विश्वास नाही आहे का तुमचा? मी तुमचे पैसे तुम्हाला विचारल्याशिवाय का बरं काढेल? तुमच्या पैशाला काय, मी तुमच्या कार्डलासुद्धा का हात लावेल ना? मला नकोय तुमचे पैसे. मी माझ्या पगारातले पैसे आईला दिले, तिला काहीतरी काम होतं म्हणून. स्वानंदी खोटं बोलतीये समोर, असं म्हणून काकू आता तिला सांगत असते. पण समर मात्र म्हणतो, काकू स्वानंदी मॅडमवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला एक गोष्ट कळत नाही, माझ्या अकाउंटवरून इतके सारे पैसे काढले कुणी? लगेच समर आनंदला फोन करतो. कुठल्या ATMमधून आता पैसे विड्रॉ करण्यात आले तिथले आता फटाफट CCTV फुटेज आणि फिंगरप्रिंट्स बँकेकडून मागवून घे. आता मात्र प्रेक्षकांनो, इतकी मोठी अमाऊंट, कारण समरचं अकाउंट मोठं असतं
त्याची लिमिटही मोठी असती. तेवढ्यात समर मात्र विचार करतो. आता त्याला कोणी फोन केला होता, त्याच्या लक्षात येतं की माझं पॅकेट आता मी घरी विसरलो होतो. आणि मी जेव्हा कॉल केला ना तेव्हा अंशुमनने स्वानंदी मॅडमचा फोन उचलला होता. म्हणजे अंशुमन रूममध्ये गेला होता. काही ना काही अंशुमनने घोटाळा केलाय. समोरच्या आनंदच्या सगळं लक्षात येतं. आता तो चेक करतो. पैसे काढून प्रेक्षकांनो अंशुमनने तर सगळे पैसे उडवलेले सुद्धा असतात. आता मात्र आपल्या घरामध्ये पॅकेटमध्ये त्याने ते कार्डसुद्धा आणून ठेवलेलं असतं. मल्लिका तर खुश असते, आपल्याच नादामध्ये असते. काही झालं तरी आता मात्र समर स्वानंदीच्या नात्यामध्ये अविश्वास येणारे. समोर आता स्वानंदीला चांगलं झापणारे म्हणून काकू मात्र खुश असती. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो राजवाडे तुम्हाला कुणी सांगितलं की मी पैसे घेतले म्हणून? तेव्हा समर स्पष्ट सांगतो की मला काकूनी सांगितलंय. आता मात्र मल्लिकाला घाम फुटतो. माझ्यावर आरोप करायला नको होते. मी कधीही तुमच्या पैशाला, तुमच्या कुठल्या वॅलेटला, कार्डला कधीच हात लावत नाही राजवाडे. स्वानंदी म्हणते आनंद भाऊजी आत्ताच्या आत्ता सगळे लवकर पुरावे तुम्ही घेऊन या. ATM मधले CCTV फुटेज प्रेक्षकांनो इकडे मात्र आनंदने मिळवलेले असतात. पोलीस कंप्लेंट करून प्रॉपर बँकेतून सगळे फुटेज आता मिळालेले असतात आणि या सगळ्याचा आरोप स्वानंदीवर येणार म्हणून मल्लिका मात्र खुश असते. पण मित्रांनो होतं काहीतरी वेगळंच. आनंद मात्र सगळे पुरावे जमवतो. सगळे पुरावे मात्र आता घेऊन आल्याच्या नंतर आता मल्लिका खुश असते. का तर स्वानंदीवर आता खोटं बोलण्याचा आळ येणारे. समर आणि तिच्या नात्यामध्ये आता खूप मोठं वितुष्ट येणारे. समर स्वानंदीला घराच्या बाहेर काढेल. इतकी मोठी अमाऊंट आईला दिली तेही मला न विचारता. अंशुमन मात्र म्हणतो चला आज तर मस्त पार्टी झाली. आता या स्वानंदीचा मजा बघायला आपल्याला घरी जायला लागेल. अंशुमन बोलतो काय मम्मा काय चाललंय तुझं? इकडे मात्र प्रेक्षकांनो ते दोघं मायलेक आनंद सेलिब्रेट करणार. तेवढ्यात आनंद मात्र आता फोन करून सांगतो की पैसे अंशुमनने काढले. अंशुमनचे फिंगरप्रिंट आहे. समरला सगळं आठवतं. समरला सगळं कळून चुकतं की माझ्या कार्डमधून आता क्रेडिट कार्डमधून खूप जास्त लिमिट आहे. याचा फायदा आता अंशुमनने घेतलेला आहे. काकूने मात्र स्वानंदीवर आरोप केलाय. तिला फक्त चान्सच हवा असतो की स्वानंदीला कधी एकदा या घरातून बाहेर काढू, समरच्या नजरेतून कधी एकदा उतरवून टाकू. पण आता इकडे मात्र जेव्हा समर घरात येतो मल्लिका म्हणते समर बघितलं का तू काय चाललंय? किती मोठी चूक केली स्वानंदीने. मग तिला शिक्षा व्हायला हवी बरं का. आपल्या घरात तर रूलच आहे. आपल्या घरात ज्यांनी चूक केली, पैशाचा गैरवापर केला, गैरव्यवहार केला त्याला आपण शिक्षा देतो ना. काकू 1 मिनिट. तुला कायम स्वानंदी मॅडमचं का असं वाटतं? तू कायम स्वानंदी मॅडमचा राग का करतेस? आता मात्र असं घडलेलं नाही आहे. काकू तुला माहिती आहे पैसे कुणी काढले? तेव्हा मात्र काकू म्हणते हो समर स्वानंदीने काढले मला माहिती आहे. मी स्वतः त्या मायलेकीला बोलताना बघितले. स्वानंदीने अख्खच्या अख्खं बंडल तिच्या आईच्या हातात दिले. तेव्हा समर म्हणतो काकू बास, स्वानंदी मॅडमचं नाव सोडून तुला जर काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोल. आता मात्र अंशुमनने पैसे काढले, माझ्याकडे पुरावा आहे काकू. आता तुझं काय म्हणणं आहे? समर मात्र सांगतो अगं मला माहिती आहे हे सगळं अंशुमनने केलं आहे. इतके चांगले संस्कार आहेत. पण अंशुमनला जर तू थोडे संस्कार दिले असते ना तर मात्र आज आपल्यावर ही वेळ आली नसती. अंशुमनला चोरायची वेळ आली नसती. चोरून त्याने हे सगळं कारस्थान केलं. अंशुमन म्हणतो दादा अरे काय बोलतोयस तू? समर म्हणतो तू काहीच बोलू नको. CCTVचं फुटेज आहे. तुझ्या ATMमधून पैसे काढले, तिकडे तुझे फिंगरप्रिंट्स, तुझं फुटेज सगळं मी बघितलं आहे. सगळ्या याच्यात प्रूफ झालं आहे की तूच तिकडे ATMमधून पैसे काढायला गेला होतात. आजी म्हणते मला माहीत होतं रे पिंट्या. अंशुमन मल्लिका असे घाणेरडे कारस्थानं करतात आणि माझ्या नंदूवर नावं टाकत असतात. नेहमी नंदूला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. पण सगळ्यांना माहिती आहे स्वानंदी असं कधीच करू शकत नाही. ती खूप चांगल्या संस्कारात वाढलेली खूप चांगली मुलगी आहे. असं लाचार ती कधीच होणार नाही. आणि जर तिला कधी काम पडलं असेल तर तिने मला किंवा पिंट्या तुला विचारूनच हे काम केलं असतं. समरने मागचा पुढचा विचार न करता अंशुमनच्या थोबाडीत दिली आहे. प्रेक्षकांनो मल्लिका काकूला सुद्धा खूप आता तो बोललेला असतो. काकू तुला स्वानंदी मॅडमची माफी मागायची, आत्ताच्या आत्ता माफी मागायची आहे. मी काहीही ऐकणार नाही आहे. कारण स्वानंदी मॅडमवर तू याच्या आधीसुद्धा आरोप केले तेव्हासुद्धा सिद्ध झालं नाही आणि आज तर सिद्ध झालं की तू खोटारडी आहेस काकू. तू अंशुमनला आता साथ देतेस, सगळं त्याला तू शिकवते. स्वानंदी मॅडम असं कधीच करू शकणार नाही. तुला सुद्धा माहिती आहे. पण तू स्वानंदी मॅडमवर असे आरोप करायची हिंमतच कशी केली? म्हणून समर मात्र सगळ्यांच्या समोर मल्लिकाची चांगली प्रेक्षकांनो पाणउतारच करतो. काकू तुला आता शिक्षा होणार आहे. तेव्हा मल्लिका मात्र घाबरते, हात जोडते. शेवटी स्वानंदीची सुद्धा माफी मागते. स्वानंदीची माफी मागून सगळ्या सत्याचा प्रेक्षकांनो आता उलगडा झालेला असतो. अंशुमनने
पैसे चोरले त्याचं फुटेज आनंदने मात्र इकडे हजर केलेलं असतं. जेव्हा सगळ्यांच्या समोर ते फुटेज दाखवलं जातं तेव्हा मात्र समरने आता त्याला धमकी दिली, आज लास्ट वॉर्निंग, जर याच्यानंतर असं काही केलं तर मी तुला काहीही विचार न करता पोलीस स्टेशनला पाठवून देणार आहे, अटक करायला सांगणार आहे. या घरात जर तुला नीट राहायचं असेल तर मात्र आता पैसे चोरणे, खोटे नाटकं करणे, प्लॅनिंग प्लॉटिंग करणे हे काहीही मी खपवून घेणार नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो, मल्लिकाची चांगलीच आता अपमान नाचक्की झालेली असते. काकूने हात जोडून आता स्वानंदीची माफी मागितली, कारण तिला माहिती होतं स्वानंदीला जर आपण बाहेर काढायचा, खोटं नाटक करायचा प्रयत्न केला तर मात्र आपल्यालाच आता घराच्या बाहेर समोर हाकलेल. म्हणून आता प्रेक्षकांनो, स्वानंदीसुद्धा काकूकडे रागात बघते. काकू, कितीही काही करण्याचा प्रयत्न केला ना तरी मी आणि राजवाडे कधीही आता वेगळे होणार नाही आहोत. आमचं खरं प्रेम आहे, आम्ही सत्याच्या बाजूने चालत असतो, सत्य मार्गावर आणि चालतो. आमच्यावर आजीचा आशीर्वाद आहे, आमच्यावर आईबाबांचे चांगले संस्कार आहे. माझी आई इथे आली होती, तिला खूप मोठा प्रॉब्लेम आला म्हणून, आणि मी तिला माझ्या पगारातले पैसे दिले. म्हणून प्लीज याच्यानंतर मात्र आता तुम्ही काही बोलायच्या अगोदर 4 वेळा माझ्या नावाचा विचार करत जा. स्वानंदीने बरोबर आता काकूला वटणीवर आणलेलं असतं. शेवटी मल्लिकाला तिचा इतका मोठा अपमान झाला, तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळालेली असते. होय प्रेक्षकांनो, अंशुमनच्या तर कानाखाली आता समरने आवाज काढला. अंशुमनसुद्धा आता इकडून पळून गेलेला असतो. तर मंडळी, येणाऱ्या भागाचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.